नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, नोकराने ठेवले मालकींसोबत शरीर संबंध, तिच्याच हातून तिच्या नवऱ्याने केले त्या नोकरास ठार। दिल्लीतील संगम विहार परिसरात हबीब सिद्दीकी वय वर्ष 31 यांचा कारखाना आहे। त्यांच्या या फॅब्रिकेशनच्या कारखान्यामध्ये अनेक कामगार काम करतात, त्यातील काही परप्रांतीय तरुण आहेत। त्या कारखान्यामध्ये सचिन हा तरुणही नोकरीला लागला होता। सचिन हा मूळचा अलीगढ जिल्ह्यातील विजयगड शहरातील रहिवासी असून तो 1.5 वर्षापूर्वी हबीबकडे कामाला लागला होता। परराज्यातून नोकरीला आलेला आणि वयाने लहान असलेला सचिन निवांतपणे काम करीत होता। त्याच्यावर फार काही जबाबदारी कोणी देत नव्हते। हबीबचाही त्याच्यावर विश्वास होता। तो त्याला घरचेही काम सांगू लागला होता। सचिन लहान आहे, तो आपल्या घरी गेला तरी काही धोका नाही असे हबीबला वाटत होते, कारण घरात हबीबची पत्नी शमीना बेगम आणि मुले असत। शमीना बेगम हिचे वय 29 वर्षाचे होते। मुलाच्या व्यापात अडकलेल्या शमीनाला काही लागले तरी ते हबीबला पाठवावे लागत होते, पण तोही कामात अडकलेला होता, त्यामुळे त्याला काहीही पाठवायचे असले तर तो सचिनला घरी पाठवू लागला होता। पण हबीबला वाटत होते तसे सारेच काही सरळ सोपे नव्हते। शमीना ही 30ला पोहोचली होती। तिच्या शरीरावरची चरबी वाढू लागली होती। तिच्या स्तनाचा व नितंबाचा घेर चांगलाच मोठा झाला होता। तिच्या चेहऱ्यावरची चकाकी कोणालाही आकर्षित करेल अशी होती। तिचा तो मादक चेहरा, मांसल शरीराची कमनीयता, तिचे हसून बोलणे सचिनला आकर्षित करू लागले होते। सचिन तिला पाहण्यासाठी नेहमीच तिच्या घरी चक्रा मारू लागला होता। ती त्याची जणू स्वप्नसुंदरीच बनली होती। ती घरात अगदी मनमोकळेपणाने वावरत होती आणि तिचे हे तंग कपड्यात बिनधास्त वावरणे त्याच्या पथ्यावर पडले होते। तिचे ते रूप पाहून तो तिच्यासाठी पागल झाला होता। हळूहळू त्याच्या मनातील डाव तिच्याही लक्षात आला। सचिन हा अवघा 21-22 वर्षाचा नवतरुण होता। त्याला कशाचाच अनुभव नव्हता, पण त्याच्या मनात कामवासना जागी झाली आहे हे तिच्या अनुभवी नजरेने हेरले होते। आता तीही त्याच्याशी लाडात येऊन बोलू लागली होती। त्याला स्पर्श होईल इतकी जवळ जात होती। तुम्हाला काहीही लागलं तर मला सांगत जा, असे सचिन तिला सांगत असे। एकदा ती त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला सांगेन की मला लागेल ते। तुम्ही त्यांना सांगितले तरी ते मला सांगणार ना? अहो, त्यांना वेळ कुठे असतो, ते मला सांगा ना। त्यापेक्षा तुम्हीच मला सांगा की तुम्हाला काय हवं ते। माझ्या नवऱ्याकडे जे मागते ते तुझ्याकडे मागू का? तू देणार का? त्यावर सचिन म्हणाला, देणार की, मागून तर बघा। माझ्या नवऱ्याला समजले तर अहो, तेही मलाच पाठवणार तुमच्याकडे, असे तो बोलून गेला आणि ती गालात हसली। ठीक आहे, मग ये, आज सांगते, असे म्हणत ती त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली। ती बेडवर बसून त्याच्याकडे पाहू लागली तर तो सचिन म्हणाला, काय पाहिजे सांगा की? तिच्या डोळ्यात कामुकता साचली होती। मला माझ्या नवऱ्याचे सुख पाहिजे। तिच्या या बोलण्याने तो गांगरला। तशी ती त्याला म्हणाली, काय रे, काय झाले, नाही का देणार? तो गप्पच उभा राहिला। तसे तिने त्याला जवळ ओढले, त्याच्या ओठावर ओठ टेकवले। तसा तोही उत्तेजित झाला। त्याचे हात तिच्या मुलायम अंगावरून फिरू लागले होते। पाहता पाहता वासनेचा अंगडोंब उसळला। दोघेही एकमेकावर तुटून पडले होते आणि कामवासना शांत करूनच ते बाजूला झाले। त्यानंतर त्या दोघांना शरीर सुखाची चटकच लागली होती। त्या दोघांचा खेळ चांगलाच रंगू लागला होता। संधी मिळेल तेव्हा ते दोघे एकमेकाला खुश करत होते। त्या दरम्यानच्या काळात हबीबनेही सचिनवर पूर्ण विश्वास ठेवला होता। याच विश्वासावर त्याने सचिनला 2 लाख रुपये अंगावर दिले होते। सचिन मात्र विश्वासघातकी निघाला होता।
त्याने आपला मालक हबीबचा विश्वासघात केला होता. पण त्याचे हे लफडे फार काळ लपून राहिले नाही. फेब्रुवारी महिन्यात सगळीकडे व्हॅलेंटाईन डेचा धुमाकूळ सुरू होता. सचिनलाही आपली प्रेमिका शमीना बेगमबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता. त्या दिवशी दुपारी हबीब हा कारखान्यात होता, तर सचिनने त्या दिवशी सुट्टी काढली होती. दुपारी सचिन त्याची मालकीण शमीनाला भेटायला गेला. तो तिच्या घरी गेल्यावर त्याने तिला मिठी मारली. त्यानंतर ते दोघेही कामक्रीडा करू लागले. दोघांचा खेळ चांगलाच रंगात आला होता. त्या दोघांना कशाचेही भान उरले नव्हते. पण त्याच दरम्यान हबीब हा त्याच्या घरी आला असता. त्याच्या घरातील दृश्य पाहून तो जागच्या जागीच थांबला. त्याची लाडकी बायको परपुरुषाच्या मिठीत होती. तो पुरुषही दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा नोकर सचिन हा होता. हे दृश्य पाहून हबीबचा पारा चढला. त्याने आपल्या बायकोला चांगलेच फैलावर घेतले, तर सचिनच्या 2-4 थोबाडीत हाणून त्याला हाकलून दिले. हबीब प्रचंड संतापला होता. त्याने सचिनला लगेच कामावरून कमी केले. नोकरी गेल्याने सचिन हा बेरोजगार झाला होता. तो नोकरीच्या शोधात होता. त्याचा चुलत भाऊ एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्याच हॉटेलमध्ये त्याने सचिनलाही काम बघितले आणि सचिन त्या हॉटेलमध्ये काम करू लागला होता. पण तो त्याची मालकीण शमीनाच्याही संपर्कात होता. ते दोघे रोज एकमेकांशी तासनतास मोबाईलवरून एकमेकांना बोलत होते. त्या दोघांना एकमेकांचा विरह सहन होत नव्हता. तर इकडे हबीब हा सचिनला दिलेले 2 लाख रुपये परत मागत होता. पण ते पैसे परत देणे सचिनला शक्य होणार नव्हते. त्यासाठी त्याने मुदत मागून घेतली होती. हबीब सचिनकडून लवकरात लवकर पैसे मिळावे अशी अपेक्षा करत नव्हता, पण त्याने आपल्या पत्नीचा नाद सोडावा अशी त्याची अपेक्षा होती. पण सचिन मात्र मालकिणीचा नाद सोडायला तयार नव्हता. तिलाही सचिनशिवाय गमत नव्हते. ती तर आता सचिनसाठी हबीबला घटस्फोट द्यायला सुद्धा तयार झाली होती. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने हबीबने एक कट कारस्थान रचले. त्याने शमीनावर दबाव आणला. तसेच या कटात त्याने आपल्या भावालाही सहभागी करून घेतले होते. काहीही करून सचिनचा काटा काढायचा हे त्यांनी पक्के ठरवले होते. त्याच्या या नियोजनानुसार दिनांक 31 मार्च रोजी शमीनाने सचिनला फोन केला. तिने त्याला भेटायला आपल्या घरी बोलावले. मालकिणीने आपल्याला भेटायला बोलावल्याने तो हरखून गेला होता. आज आपल्याला आपल्या मालकिणीकडून शरीरसुख मिळणार या विचाराने तो लगबगीने तयार झाला. तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. या अंधारात शमीनाचा देह भोगायला मिळेल असे त्याला वाटत होते. शमीनाने दरवाजा उघडून त्याला घरात घेतले तेव्हा ती घरात एकटी नव्हती, तर तिच्यासोबत तिचा पती हबीब होता व हबीबचा भाऊही त्यासोबत होता. ते पाहून तो सचिन घाबरला. तो आता हबीबच्या तडाख्यात सापडला होता. हबीब आणि त्याच्या भावाने सचिनला घेरले आणि त्या दोघांनी कोयत्याने वार करून सचिनला ठार मारले. त्यानंतर सचिनचा मृतदेह कारमधून नोएडाच्या दिशेने घेऊन ते निघाले. त्यांनी तो मृतदेह कसना येथे फेकून दिला. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर परत येऊन त्याची गाडी आतून बाहेरून पूर्णपणे धुवून घेतली. रक्ताने भरलेली चटई फेकून दिली. सचिनचा मोबाईल आणि त्याचे सिम कार्डही तोडून फेकून दिले. सचिनचा मृतदेह सापडल्यानंतर मात्र पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. पोलिसांनी सचिनचे कॉल डिटेल्स शोधले असता शेवटचे लोकेशन दिल्लीच्या संगमविहार भागात आढळून आले. तसेच सचिनच्या फोनमध्ये कॉल डिटेल्स तपासले असता बेपत्ता होण्यापूर्वी शमीना बेगम नावाच्या महिलेसोबत तो शेवटचे बोलला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तो या शमीना बेगमच्या पतीकडे कामाला होता. ही माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी शमीना बेगम आणि तिचा पती हबीब सिद्दीकी
यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सचिनच्या खुनाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी आपणच सचिनचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.